जितेंद्र आव्हाड सिल्वर ओकवरती दाखल झालेले आहेत. जयंत पाटील हे सुद्धा थोड्याच वेळात दाखल होणार आहे. निकालावरती शरद पवार यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा ते करतील. सध्या जर आपण बघितलं तर शरद पवार यांनी आत्तापर्यंत या निकालावरती कुठलंच भाष्य केलेलं नाही आहे. मात्र आता या भेटीगाठी झाल्यानंतर तरी शरद पवार माध्यमांसोबत काही संवाद साधतात का, काही प्रतिक्रिया देतात का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाड मात्र सिल्वर ओकवरती दाखल झालेले आहेत. जयंत पाटील हे सुद्धा अगदी काही वेळातच सिल्वर ओक या ठिकाणी दाखल होतील आणि या निकालासंदर्भात संपूर्ण चर्चा ही केली जाईल. जितेंद्र आव्हाड सिल्वर ओकवरती दाखल झालेले आहेत. जयंत पाटील हे सुद्धा थोड्याच वेळात दाखल होणार आहे. निकालावरती शरद पवार यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा ते करतील. सध्या जर आपण बघितलं तर शरद पवार यांनी आत्तापर्यंत या निकालावरती कुठलंच भाष्य केलेलं नाही आहे. मात्र आता या भेटीगाठी झाल्यानंतर तरी शरद पवार माध्यमांसोबत काही संवाद साधतात का, काही प्रतिक्रिया देतात का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाड मात्र सिल्वर ओकवरती दाखल झालेले आहेत. जयंत पाटील हे सुद्धा अगदी काही वेळातच सिल्वर ओक या ठिकाणी दाखल होतील आणि या निकालासंदर्भात संपूर्ण चर्चा ही केली जाईल.